अमृता शेरगिल, इस्तसका 1913 ते 41. भारतीय चित्रकलेला आधुनिकतेचे वळण व दिशा दाखविणाऱ्या कलावंतात अमृता शेरगिल या पंजाबी प्रतिभा संपन्न चित्रकर्तीचे स्थान अग्रगण्य आहे. हंगेरियन माता व भारतीय पिता यांची ही कन्या हंगेरीतील बुडापेस्ट या शहरी 30 जानेवारी 1913 रोजी जन्माला आली. वयाच्या 5व्या वर्षीच तिच्या आईने तिला सांगितलेल्या गोष्टींना ती चित्ररूप देत असे व ती जलरंगात रंगवीत असे. तिचे शालेय शिक्षण झाल्यावर तिच्या आईने तिला पुढील कला शिक्षणासाठी पॅरिसला पाठवले. तेथे तिने एकोल द बोझार्ट या कला शिक्षण संस्थेत इस्तसका 1929 मध्ये प्रवेश घेतला व पुढील 3 वर्षे चित्रकलेचा अभ्यास केला. तिने या काळात तैल रंगात 60हून अधिक चित्रे रंगविली व अनेक पारितोषिके मिळवली. फ्रान्सच्या अधिकृत शासकीय प्रदर्शनातही तिचे चित्रे प्रदर्शित केली गेली. इस्तसका 1934 मध्ये ती भारतात परतली आणि भारतभर हिंडून भारतीय कलेचा प्रत्यक्ष अभ्यास केला. भारतीय शिल्पकला, अजंठ्याची चित्रकला व बसोली लघुचित्रे यामुळे ती फारच प्रभावित झाली. अजंठ्यातील केवळ एक चित्र प्रबोधनकालीन संपूर्ण युरोपीय चित्रसंपदेपेक्षा अधिक मौल्यवान आहे असे तिने म्हटले आहे. भारतीय परंपरागत कलेचे आकर्षण आणि आधुनिक पाश्चात्य कला प्रवाहातील चैतन्य या दोन्हीत कोणते स्वीकारावे या बाबतीत 20व्या शतकातील प्रारंभीच्या कलाकारांना संभ्रम पडला होता. अमृता शेरगिललाही पाश्चात्य कला शिक्षणाची पार्श्वभूमी होती आणि तिला परंपरागत भारतीय कलेबद्दल विलक्षण आस्था व ओढ होती. परंतु आपली द्विधा मनस्थितीत होऊ न देता तिने त्या दोन्हींचा समन्वय यशस्वीपणे करून आपली वैयक्तिक कलाशैली निर्माण केली. बंगाली शैलीतील संकुचित देशाभिमानाविरुद्ध बंडखोरी करणारी ती पहिली भारतीय कलावंत होय. तिच्या शैलीवर व्हॅन गॉग आणि पॉल गॉग या उत्तर दृक्प्रत्ययवादी कलावंतांचा विशेष प्रभाव होता. भारतात आल्यावर तिने 3 तरुण मुली व मित्रमैत्रिणींची आणि कुटुंबियांची व्यक्तिचित्रे रंगविली. नंतर मात्र भारतीयांचे विशेषतः गोरगरिबांचे जीवन चित्रित करण्याचा ध्यास तिने घेतला. तिला त्यांच्या दरिद्री जीवनात एका आगळ्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला आणि तिने सूर्यफुले घेतलेली मुलगी, मदर इंडिया, हिलमेन, हिलविमेन इत्यादी प्रसिद्ध चित्रे इस्तसका 1934 च्या अखेरीस रंगविली. दक्षिण भारतात हिंडून आल्यावर तिने फार मोठ्या आकाराची वधूचा श्रृंगार, बाजारात निघालेले गावकरी आणि ब्रह्मचारी ही 3 उत्कृष्ट चित्रे रंगविली. त्यात पाश्चात्य व भारतीय कला वैशिष्ट्यांचे बेमालूम मिश्रण साधले आहे. तिच्या चित्रांतील माणसे साधी भोळी, उदास व दुःखी वाटतात. मानवी आकारांची साधी मांडणी, ठसठशीत व जोरदार आरेखन, शुद्ध व वेधक रंगयोजना, समतोल आकृतिबंध यामधून मानवी मनाचे विविध भाव समर्थपणे प्रगट होतात. ऐन तारुण्यात वयाच्या 29व्या वर्षी या प्रतिभाशाली चित्रकर्तीला मृत्यू आला.